ऑप्शन बंद झालेलं आहे. हं. जसे की काही मेडिकल तुम्हाला डिसीज असतील, काही ठराविक डिसीज आहेत की ज्यामध्ये तुम्हाला हेअर ट्रान्सप्लांट नाही करता येत. हं. 2 नंबर जेव्हा तुमच्याकडे डोनर एरिया पुरेसा नसतो, तेव्हा तुम्हाला हेअर ट्रान्सप्लांट करता येत नाहीये. त्यावेळेस तुम्ही हेअर पॅचचा उपयोग करू शकता. हेअर पॅचचे लिमिटेशन्स आहेत, रिस्ट्रिक्शन्स आहेत, सोशल एम्बॅरेसमेंट आहे. हेअर पॅचला तुम्हाला मेंटेनन्ससुद्धा आहे. हेअर पॅचनी तुमचं स्काल्प हायजीन बिघडतो, तुमचा पीएच बिघडतो. तुम्हाला स्विमिंग करता येत नाही. तुम्हाला ह्युमिड वेदरमध्ये फार थांबता येत नाही, घाम येतो. त्यामुळे हेअर पॅच वापरण्या किंवा सुरू करण्याआधी एकदा हेअर ट्रान्सप्लांटकडे कन्सल्ट करायला हवं अगदी. तुम्ही, की जेणेकरून तुमचे ऑप्शन्स काय आहेत ते तुम्ही कन्सल्ट करून विचारायला पाहिजे डॉक्टरांना. हं, हं, कसं हं. तुम्हाला रिझल्ट मिळेल, हं, कितपत हं. चांगलं योग्य आहे, कितपत नाही. स्वतःचे केस ओरिजिनल केस ते ओरिजिनलच असतात. अगदीच. तर तेव्हा तुम्ही हेअर ट्रान्सप्लांटचं ऑप्शन ऑप्ट करू शकता. बरेचसे सेलिब्रिटीज आहेत, बरेचसे ॲक्टर्स आहेत, की जे आपल्याकडून सर्जरी करून गेलेले आहेत. ते हं. सुद्धा पूर्वी पॅच वापरायचे. हां. 5-5, 10-10 वर्ष त्यांनी वापरले. नंतर एका विशिष्ट काळानंतर तुम्हाला कंटाळा येतो. हं, हं, हं. तुम्हाला नको-नकोसं वाटतं. मग त्यावेळेस जेव्हा ट्रान्सप्लांटचं आम्ही प्लॅनिंग करतो, तोपर्यंत त्या पॅचमुळं तुमचे एक्झिस्टिंग हेअर जे होते ते सुद्धा डॅमेज होतात. डोनर एरिया सुद्धा डॅमेज होतो. रिझल्टसुद्धा आम्ही त्यांना प्रॉमिसिंग न देण्यामागचं कारण म्हणजे कधी-कधी तुमचा डोनर एरियासुद्धा खराब होतो. जर तुमचा डोनर एरिया साबूत राहिला, चांगला राहिला, सेफ राहिला, तर निश्चितच तुम्हाला रिझल्टही चांगला देता येतो. आणि बरेचसे ज्यांनी कोणी पॅच वापरलेले आहेत, हं. पेशंट्स म्हणा, आमचे सेलेब पेशंट्स म्हणा, तर आज ते इतके अतिप्रचंड आनंदी आहे, कारण की त्यांचा तो मेंटेनन्स सुटला. त्यांची ते हेअर कट सुरू झाला परत. हं, त्यांची हं. नॅचरली केस वाढायला लागले. कॉन्फिडन्स. त्यांची हेअर ते कोंब करतात, मसाज करू शकतात स्काल्पला. त्याच्यानंतर स्विमिंग करू शकतात. त्यांचं बाईकवर फिरणं असेल, कारमध्ये असेल, ते सगळं करू शकतात. हं, हे हं, सर्वच हं. गोष्टींमध्ये बदल होतो. तुमच्या आयुष्यामध्येच लाईफस्टाईलमध्येच चेंज व्हायला लागतो. आणि त्याला पण थोडंफार मेंटेन करण्याची गरज असेल ना. ऑब्व्हियसली डेली लाईफमध्ये सगळ्याच गोष्टी मेंटेन आपल्याला कराव्याच लागतात. सो आफ्टर ट्रीटमेंट थोडं काही आपल्याला ते मेंटेन करणं गरजेचं आहे ना. हा प्रश्न तुमचा इतका महत्त्वाचा आहे, की बऱ्याच जणांना असं वाटतं, की हेअर ट्रान्सप्लांट एकदा झालं, पैसे भरले म्हणजे माझी जबाबदारी संपली. हं. हे बिलकुल चुकीचं आहे. हेअर ट्रान्सप्लांटला तुम्हाला सुद्धा मेंटेनन्स आहे. हेच पॅच एवढा नाहीये. हां. पण तुम्हाला वेळोवेळी मल्टीव्हिटॅमिन्स घेणं, हं, प्रॉपर हं, हं, लाईफस्टाईल, हं, हं. एक्सरसाइज, स्ट्रेस कमी ठेवणं, स्काल्प हायजीन ठेवणं, डी-एस-टी ब्लॉकर्स असतात, ते तुम्हाला घेणं. अगदी तुम्हाला 40शी जेव्हा वयापर्यंत तुम्ही जर ट्रान्सप्लांट करत असाल, तर तुम्हाला मेंटेनन्स आहे 2 ते 3 वर्ष. हं. 40s नंतर तुम्ही जेव्हा ट्रान्सप्लांट करता, तेव्हा तुमचे हार्मोन्स बॅलन्स्ड होतात. डी-एस-टी तुमचं नॉर्मल होतं. जे काही तुमचे फॅक्टर्स असतात हेअर फॉलचे ते कमी व्हायला लागतात आणि आपोआपच तुमची चांगली लाईफस्टाईल मेंटेन राहिली, की तुम्हाला मेंटेनन्सची सुद्धा गरज पडत नाही.